श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आहे गुरुपौर्णिमा आणि त्यानिमित्ताने आम्ही तिघेजण चाललो होतो स्वामींच्या मठामध्ये, जो की आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर आहे. म्हणून आम्ही मेन रोडवर येऊन ऑटोचा वेट करत उभं राहिलो. ऑटोवाले भेटले आणि आम्ही निघालो मठाच्या दिशेने. रिक्षातून उतरून आम्ही मठाच्या दिशेने जाऊ लागलो होतो. इतक्यात आम्हाला समजलं की यावेळेस दर्शनाची लाईन मागच्या बाजूने आहे. आम्ही लोकांनी चपला त्या साईडलाच काढल्या आणि लवकर मागच्या बाजूला आलो. मठात पोचल्यावर बघितलं तर गर्दी काही फार जास्त नव्हती. गर्दी कमी असल्यामुळे लाईन लवकर पुढे सरकत होती आणि आमचंही स्वामींचं दर्शन घेऊन झालं होतं. आणि आम्ही बाहेर निघालो तर इतरही मंदिरांमध्ये दर्शन घेतले. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे अनेक भाविक दर्शनासाठी इथे आले होते. काही भक्तजन इथे बसून भजन देखील करत होते, तर काही भक्तजन स्वामींचे नामस्मरण करत होते. स्वामींचे दर्शन केल्यानंतर मनाला जी शांती मिळाली ती शब्दात सांगता येणार नाही. दर्शन करून आम्ही बाहेर निघालो आणि इथे हळूहळू गर्दी वाढायला लागली होती. गुरुपौर्णिमा असल्यामुळे आज इथे मोठा भंडारा असतो, जो की सकाळपासून सुरू झालेला होता आणि रात्रीपर्यंत चालणार होता. आम्ही देखील इथं महाप्रसादाचा लाभ घेतला आणि स्वामींना नमस्कार करून निघालो पुन्हा आमच्या घराच्या दिशेने. लाईनमध्ये थोड्या पुढेच माझी मोठी ताई देखील उभी होती. तिच्यासोबत थोड्याफार गप्पा मारल्या आणि तितक्यात पावसाने देखील हजेरी लावली. आम्ही लवकर ऑटो करून निघालो घराच्या दिशेने. गर्दी कमी असल्यामुळे आमचं दर्शन लवकर झालं आणि आम्ही 1.5 तासामध्येच घरी पोहोचलो. गुरुपौर्णिमेचा हा स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मित्रांनो, हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.